आणि आता वारी संदर्भातल्या काही घडामोडी पाहूयात। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल। शेगावचे संत गजानन महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे। पालखीच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सीईओ तसंच अनेक राजकीय नेते या पालखीच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणावर सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत। तर गजानन महाराजांची पालखी ही सोलापुरात दाखल होत आहे आणि या पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे सीईओ त्याचबरोबर अनेक राजकीय नेते सुद्धा या पालखीच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत। सोलापूरकर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करत आहेत। धाराशिव श्री क्षेत्र मुक्ताईनगर इथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलेली संत मुक्ताईंची पालखी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल होणार आहे। जिल्ह्यातल्या भूम शहरात पालखीचं आगमन होणार आहे। वारकरी संप्रदायासह ग्रामस्थ आणि भाविकांकडून पालखीचं उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे। संत मुक्ताईंची पालखी आज धाराशिवमध्ये दाखल होते आहे। धाराशिव श्री क्षेत्र मुक्ताईनगर इथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलेली पालखी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल होते आहे। भूम शहरात पालखीचं आगमन होणार आहे। वारकरी संप्रदाय यासह ग्रामस्थ आणि भाविक यांच्याकडून पालखीचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत होणार आहे। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल।